welcome back once again. Today we are going to learn a new poem of 12th standard, that is Indian Weavers, written by the great poet of India Sarojini Naidu. ही जी प्रस्तुत कविता आहे इंडियन विवर्स म्हणजे भारतीय विणकार, ही लिहिलेली आहे भारत देशातील प्रसिद्ध अशा कवयित्री सरोजिनी नायडू यांनी, ज्या एक पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट होत्या, राजकीय कार्यकर्त्या होत्या, स्त्रीवादी होत्या, फेमिनिस्ट होत्या. त्याचबरोबर त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षसुद्धा होत्या. ठीक आहे, त्यांच्या कामामुळे त्यांना आजपर्यंत नायटिंगेल ऑफ इंडिया हा खिताब मिळालेला आहे. त्याचबरोबर त्या युनायटेड प्रोव्हिन्सच्या 1947मध्ये गव्हर्नरसुद्धा झाल्या. ठीक आहे, आणि स्वतंत्र भारतामध्ये गव्हर्नरचं पद प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. इंडियन वीवर्स is a short poem where the poet talks about 3 types of garment that the weavers weave at 3 particular times of a day. Indian Weavers is a short poem. ही एक छोटी कविता आहे where the poet talks, जेथे कवी बोलतो about 3 types of garment, 3 प्रकारच्या कपड्यांबद्दल that the weavers weave, जे कपडे विणकार लोक विणतात at 3 particular times of a day. आणि ते सुद्धा विणतात केव्हा, तर 3 दिवसांच्या विशिष्ट वेळेला, म्हणजे एका दिवसाच्या 3 विशिष्ट वेळेला. ईच स्टांजा ऑफ द पोएम रिप्रेझेंट, या कवितेचा प्रत्येक जो स्टांजा आहे, प्रत्येक जे कडवं आहे, रिप्रेझेंट्स, ते प्रतिनिधित्व करते द 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ. यामध्ये मानवीय जीवनातील 3 महत्त्वाच्या घटनांचं वर्णन केल्या जाते. ते म्हणजे बर्थ, जन्म, त्याला आपण बालपण म्हणू, चाइल्डहुड, अडल्टहुड, तारुण्य, यंग, अँड डेथ म्हणजेच काय, तर म्हातारपण म्हणजेच मृत्यू. द कलर्स मेन्शन इन द स्टांजाज, या कडव्यांमध्ये ज्या रंगांचा उल्लेख केलेला आहे, आर सिग्निफिकंट, ते रंग खूप महत्त्वाचे आहेत. ॲज द इंडिकेट द मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट, कारण ते रंग त्या मनस्थितीचं वर्णन करतात, ज्या मनस्थितींशी ते जुडलेले आहेत. चला तर शिकूया आपण एक नवीन पोयम. इंडियन विवर्स, भारतीय विणकार. Weavers weaving at break of day, why do you weave a garment so gay? Blue as the wing of halcyon wild, we weave the robes of a newborn child. Weavers, the poet is calling. Weavers, weaving at break of a day, weaving at break of day. विणकार जे विविंग म्हणजे कापड विणत आहे, ॲट ब्रेक ऑफ डे म्हणजे पहाटेला, सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये ते कापड विणत आहे. Why do you weave a garment so gay? The question. This is a question actually. And this question is asked by the poet. कवीने हा प्रश्न केला विवर्स लोकांना. Why do you weave a garment so gay? की तुम्ही अशा एका कापडाला का विणत आहे, that garment is so gay, so bright, you know, खूप तेजस्वी अशा कापडाला तुम्ही का विणत आहात, शुभ्र अशा कापडाला तुम्ही का विणत आहात, ज्या कापडाचा रंग ब्लू म्हणजे निळा आहे. As the wing of halcyon wild, blue as the wing of halcyon wild. Halcyon means here kingfisher bird, एक रान पक्षी. त्याच्या पिसांचा जसा रंग असतो तसा ज्या कापडाचा निळा रंग आहे, ठीक आहे, असे कापड तुम्ही का विणत आहात. तर नोट हिअर इन दिस लाईन, द कलर ऑफ द गारमेंट इज कम्पेअर्ड विथ द कलर ऑफ विंग्स ऑफ हेल्सियन वाईल्ड. कंपॅरिझन झालेला ॲजने, तर कंपॅरिझन झालेलं असेल तर तेथे फिगर ऑफ स्पीच असतो सिमिली. ठीक आहे, सो इन द थर्ड लाईन ऑफ द फर्स्ट स्टांजा विच फिगर ऑफ स्पीच इज देअर, सिमिली. ऑल्सो इन द फर्स्ट लाईन ऑफ द फर्स्ट स्टांजा, वीवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे, द साऊंड ऑफ डब्ल्यू इज रिपीटेड, सो द फिगर ऑफ स्पीच इज ॲलिटरेशन. वी वीव द रॉब्स ऑफ अ न्यूबॉर्न चाइल्ड. वी वीव द रॉब्स, आम्ही त्या कापडांना विणत आहे, ऑफ अ न्यूबॉर्न चाइल्ड, जे कापडं कोणासाठी पाहिजेत, तर न्यूबॉर्न चाइल्डसाठी, नवजात जो एक शिशु आहे, बालक आहे, त्याच्यासाठी आम्ही कापडं विणत आहे. इन द नेक्स्ट आन्सर, विवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट. विवर्स विणकार लोक, विविंग ॲट फॉल ऑफ नाईट, जे आता कापडाला विणत आहे ॲट अ फॉल ऑफ नाईट म्हणजे संध्याकाळी, संध्याकाळच्या क्षणी, रात्रीच्या क्षणी कापडाला विणत आहे. वाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट? तर तुम्ही अशा प्रकारचं ब्राईट, तेजस्वी अशा प्रकारचं गारमेंट म्हणजेच कापड तुम्ही का विणत आहात. अगेन द सेम क्वेश्चन. लाईक द प्ल्युम्स ऑफ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. लाईक द प्ल्युम्स ऑफ पिकॉक, ज्या कापडाचा रंग कसा आहे, तर प्ल्युम्स म्हणजे नरम अशा प्रकारची काय, तर फिदर्स.
ठीक आहे, पक्षाच्या अंगावरील पिसे. लाईक द प्ल्युम्स ऑफ पिकॉक, ज्यांचा रंग हा पिकॉक म्हणजे मोराच्या अंगावरील जे पिसे असतात त्यांच्या प्रकारे सॉफ्ट आहे, ठीक आहे, पर्पल आहे, ग्रीन आहे. तर विणकार लोक म्हणतात वी वीव, आम्ही विणतो द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. वी वीव द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. वी वीव, आम्ही विणत आहे द मॅरेज वेल्स म्हणजे काय, तर राणीसाठी आम्ही एक वेल्स म्हणजे इथे अर्थ आपण घेऊ ओढणी, जी लग्नामध्ये वापरल्या जाते. ॲक्च्युली वेल्स म्हणजे बुरखा, पण इथे अर्थ वेल्स म्हणजे ओढणी आम्ही विणत आहे ऑफ अ क्वीन, म्हणजे राणीचं लग्न आहे तिच्यासाठी, मग त्या लग्नामध्ये जी ती ओढणी घेईल मे बी, ठीक आहे, ते आम्ही विणत आहे. हिअर ऑल्सो इन द थर्ड स्टॅन्झा द गार्मेंट इज कम्पेअर्ड विथ द प्ल्युम्स ऑफ पिकॉक पर्पल अँड ग्रीन, सो द फिगर ऑफ स्पीच इज सिमिलर. विवर्स अगेन इन द लास्ट स्टॅन्झा, विवर्स विविंग सोलमन अँड स्टील. आता मात्र विणकार लोक कापडाला विणत आहे, पण कसे विणत आहे, सोलमन म्हणजे गंभीर, सोलमन गंभीर, स्टील सोमन मीन्स स्टील सॉरी गंभीररित्या, आणि स्टील म्हणजे काय तर स्तब्धरित्या ते कापडाला विणत आहे. व्हाय डू यू वीव इन द मूनलाईट चिल्ड, व्हाय डू यू वीव, तुम्ही का कापडाला विणत आहात इन द मूनलाईट चिल्ड, इन द मूनलाईट या चंद्रप्रकाशामध्ये, जे वातावरण सुद्धा कसं आहे तर चिल आहे, थंड आहे, या थंडगार अशा चंद्रप्रकाशामध्ये. दॅट मीन्स इट इज मिड नाईट, लेट नाईट, अँड इन धिस time also the weavers are busy in weaving, but they are very serious, they are very still. White as feather and white as a cloud, the garment in the last stanza is white as feather and white as a cloud. जशा प्रकारे ढगांचा रंग शुभ्र असतो, पक्ष्यांच्या पिसांचा रंग शुभ्र असतो, ठीक आहे, तशा प्रकारे ते कापड आहे. अँड द विवर्स रिप्लाय, ते प्रत्युत्तर देतात, ते म्हणतात वी वीव, आम्ही विणत आहे अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड, अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. ॲक्च्युली श्राउड म्हणजे प्रेतवस्त्र, ते शुभ्र कापड जे एका मृत व्यक्तीच्या अंगावर टाकल्या जाते, त्याला हिंदीमध्ये कफन असं सुद्धा म्हटलं जाते, ठीक आहे. तर ते काय विणत आहे, तर एका फ्युनरल, ॲक्च्युली फ्युनरल म्हणजे अंत्ययात्रा, फ्युनरल प्रोसेशन म्हणजे एका मृत असलेल्या व्यक्तीसाठी आम्ही काय विणत आहे, तर श्राउड विणत आहे. दॅट मीन्स इन दिस वे द पोएट हॅज मेन्शन्ड 3 events of human life through these 3 stanzas. So it's a very easy but meaningful poem which gives us the meaning of life, actually seriousness of life.